सुरुवातीला चांगलं पळतंय. चांगलं पळतंय. कुठल्या कुठल्या मैदानावर पळत? बरेच मैदान झाले. पहिलं मंचरकडे होतं. बर तिकडे 85 गुलाल केले त्याने. बर इकडे असं गटपास आहे का नंबरात आहे? नंबरात आहे तिकडं. बर तिकडं आपलं 2 नंबरला गाडी गेली. आपण एकच मैदान नेलतं. बर 1-2 झाले ते मैदान. कुठल्या कुठल्या मैदानात? गोटीचं मैदान पण फटी बरोबर नव्हती पलीकडल्याकडं. तिथं म्हणजे एक जी जोड होती ती मोडलीच होती. त्या फटीवर कुठलाच बैल कडे गेला नाही. पण आपली 2 नंबरला गाडी उतरली होती. तिथं उतरली होती. नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आलोय सांगोल्याच्या बैल बाजारामध्ये. शेतकरी मित्रांनो बघू शकता बाजार कशा पद्धतीने भरलेला आहे. आजची तारीख आहे 7 सप्टेंबर 2025. शेतकरी मित्रांनो बाजार भरायला सुरुवात झालेली आहे. सकाळच्या 6:15 झालेले आहेत. शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण सांगोल्याचा बाजार कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामध्ये बैल बाजार असेल, म्हैस बाजार असेल, खिल्लार गाय बाजार, एचएफ जर्सी गाय बाजार, एचएफ कालवडींचा बाजार असेल, शेळी मेंढी बाजार, असे संपूर्ण सांगोला बाजारातील पशु कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो. बाजारामध्ये जनावराला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहतात कमेंट करून सांगायचं आहे. मित्रांनो एक कमेंट लाख मोलाचे. आपल्या कमेंटमुळे तर आपल्याला व्हिडिओ बनवायला ऊर्जा मिळते. आणि शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गोठ्यावरती जाऊन मुलाखतीचे कार्यक्रम देखील घेत असतो. शेती संबंधित कोणतीही त्या ठिकाणी शेती केली असेल तर ते देखील आपण मुलाखतीद्वारे हजारो शेतकऱ्यांपर्यंत पोचवत असतो. आणि ज्या गोट फार्म असेल, कुक्कुटपालन, शेळीपालन, मेंढीपालन, त्या ठिकाणी जर्सी गायींचा गोठा, असं कोणत्याही प्रकारे जर पशुचं संगोपन केलं असेल तर आपण मुलाखत देखील घेतो. तर मुलाखतीसाठी संपर्क नंबर घ्या 91 30 81 48 22, 91 30 81 48 22. तर मित्रांनो या नंबरवरती आपलं पूर्ण नाव आणि आपला संपर्क क्रमांक आणि त्या ठिकाणी पत्ता पाठवायचा आहे. मित्रांनो आपल्याला संपर्क केला जाईल. व्हॉट्सअपवरती पाठवू शकताय किंवा यूट्यूबला कमेंटद्वारे देखील टाकू शकताय. जास्तीचा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर राम राम मामा. राम राम. कुठल्या गावचा आहे? अकलूज गिरजणी. अकलूज गिरजणी. किती महिन्यात खोंड आहे? 12 महिन्याचा. 12 महिने झाले. बरं किती किंमत सांगता येईल? 32. 32,000. पाहू शकता मित्रांनो बारक्या मापाचा अजून 32,000 मालकाने किंमत सांगली. शेतकरी व्यापार आहे नाही आपल्या घरचे. घरचंच आहे. बरं काय मागणी झाली याला? मागणी झाली आहे का याला? मागणी झाली. कितीपर्यंत मागतील? 20-22 पर्यंत मागते ती. किती आलं तर सोडणार आहे? 20-22 पर्यंत द्यायची. 25 पर्यंत द्यायचा. 25 पर्यंत द्यायचं आहे काय? बरं ती बैल तुमचाच आहे? हो. कसा आहे दाताला? चौसा. 4 दात. शेती कामाला चालवलं आहे सगळीकडे? होय. जोड कुठं आहे? इकलं म्हणा घरीच त्याला. कुठं? घरीच इकलं त्याला. घरी जिंकला काय? बरं शेती कामाला कशात चालवलं? सगळ्यात कशात घाण होतं. सगळीकडे चालवलेला आहे. किती किंमत सांगता येईल? त्याची सांगितलं 75. 75. बरं शेतकरी मित्रांनो बघू शकताय मालकानं 75,000 किंमत सांगितली आहे. बैल फिरून दाखवत आहे. झाडाला वगैरे चांगला आहे. मिडियम मापाचा बैल आहे. शेती कामाला सगळीकडे चालवलं असं म्हणणं आहे शेतकऱ्याजवळ आहे. बघू शकताय. मामा द्यायची काय होईल किंमत? 55-60 पर्यंत द्यायचा. 50 पर्यंत सुटेल? सुटेल. मोबाईल नंबर द्या तुमचा. 99 हां 75 75 99 75 75 25 29. हां 25 29. ठीक आहे धन्यवाद. राम राम. राम राम. कुठल्या गावात आहे? सातारा पुशेगाव. शेतकरी व्यापार आहे? शेतकरी आहे. कसे जोड दाताला? हे दुसरा आहे ते चौसा आहे. पलीकडला 4 दात, अलीकडला 2 दात. हां शेती कामाला चालली ते चाललेली. कशा झोपली? छकडीला झोपले ते बघ. कशाला? छकडीला पळवायला. पळते ते? हो. बर कुठं म्हणजे असं मैदान वगैरे गाजवलं का आपलं असं घरगुती? नाही आपले घरगुतीच. मग असं अवताला अजून झोपली नाही? झोपले ती गावताला. कशा? कुरीला झोपले ती, कोळवाला झोपले ती. बर हां तर मग किंमत किती सांगतो? ह्याची 65,000. ते 60,000 रुपये. 60,000 65,000. काय मागणी झाली यांना? मागते ती त्याला 32,000ला मागते ती. आणि ह्याला? त्याला 35ला मागते ती. 35ला. ती एक इकलाय. ती बारकं इकलं? हां कितीला इकली ती? हे 11,000 रुपयाला. 11,000 इकलं. बरं ही कुठल्या खिलारमध्ये कशात मोडते? खिलार ही कोसा खिलार. आणि ही खिलार आपला साधा. बरं जोड केवढ्याला द्यायची दोन्ही? जोडी द्यायची 80,000 रुपयाला. 80,000. 70 पर्यंत सुटलं? 70 नाही पण 75 पर्यंत सोडायची.
75 आल्या देत आहे काय हो हो. बरं तर मित्रांनो बघू शकता एक 75 आलं का शेतकरी आहेत मामाची जोड मिळून जाईल तर आपण याचा संपर्क नंबर देणार आहे जर कोणाला पाहिजे असेल तर संपर्क साधून घेऊ शकता मोबाईल नंबर द्या तुमचा 8788 145408. 145408 बरोबर. धन्यवाद नमस्कार नमस्कार. कुठल्या गावचा आहे कुमटे. बरं कसा आहे दाताला बैल दात लावलंय आता. आत्ता लावले झोपलाय यायला झोपलाय. बरं कशा कशात चालवलाय हे सगळे अवतार ओसात बेसात सगळ्याला चालले. ऊसात ते सगळीकडे चाललं 50,000 रुपये. 50,000 सांग गिरायक आलंय मित्रांनो बघू शकता 50,000 मालकाने किंमत सांगितली आत्ता लावलंय. बघा मामा चांगला आहे न्या जावा. हे नाही 50 सांगितलंय दात लावलंय. हो काय आत्ता लावलंय 2-3 दिवस झाले. एक नाही मी म्हटलं तर तुम्ही काय देत नाही मामा. हो आत्ता दात लावलंय. 15 दिवस झालं लावलंय. हा जरा हे आहे. हा ते आहे ते काय ते अवता बिवताला घट्ट आहे ते. हा जरा एवढं साधारण हे आहे. हा गाव कुठलं हा मग न्याजा आऊट का मामा बैल पळायचा पण आहे. मी पळवलंय हे सगळं पळलंय पण काय कळत नाही अजून मला. डायरेक्ट सांगा की काय व्यापार न मी शेतकरी आहे तुमच्यावानी. शेतकरी तुम्ही गावा गाव इथं तासगाव पशी कुमटा. त्याला सोडलो मोबाईल नंबर द्या मामा 7028 हां 18 25 65. ठीक आहे द्या इकडे माहिती द्या तर शेतकरी मित्रांनो ह्याचा व्यवहार त्या ठिकाणी चालू आहे तर आपण पुढे व्हिडिओ कव्हर करूया जास्तीचा वेळ जाणार नाही. तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय टॉप क्वालिटीचा बैल आहे इथं परत त्याचा मालक नाही जागेवरती तर त्याची माहिती आपण घेतली असते. बहुतेक ही शर्यतीला पळल्याला बैल दिसते त्याची जोड पण आहे पलीकड. राम राम भैया. राम राम. कुठल्या गावचं आहे चांदर तालुका माडा. बरं कसं आहे दाताला चौसा आहे. 4 दात आहे काय हा बरं काय शर्यतीला पळते काय शर्यतीला चांगलं पळतंय. चांगलं पळतंय कुठल्या कुठल्या मैदानावर पळत बरेच मैदान झाले. पहिलं मंचरकडे होतं बर तिकडे 85 गुलाल केलं त्याने. बर इकडे असं गटपास आहे का नंबरात आहे नामरात आहे तिकडं. बर आणि तिकडं आपलं 2 नंबरला गाडी गेली. आपण एकच मैदान नेलतं. बर 1-2 झाले ते मैदान. कुठल्या कुठल्या मैदानात गोटीचं मैदान पण फटी बरोबर नव्हती पलीकडल्याकडंच. तिथं एक म्हणजे एक जी जोड होती ती मोडलीच होती. बर आणि त्या फटीवर कुठलाच बैल कडे गेला नाही पण आपली 2 नंबरला गाडी उतरली होती तिथं. उतरली होती उतरली होती. बर कुठल्या खांद्याला चांगला पळतो उजवीला पळतो चांगला. उजवीला चांगला किती किंमत सांगता येईल ह्याची किंमत सांगितली आपण 1,30,000 रुपये. 1,30,000 काय मागणी झाली आहे मागणी झाली की सगळं आल्याच कितीला मागते आल्या 70ला मागितलं होतं. कितीपर्यंत सोडायचं आपण लाखाच्या आत बाहेर सोडू. तरी सांगा एक फिक्स किंमत सांगाय हा द्यायची किंमत एक सांगाय द्यायची आपण 1,10,000 पर्यंत देऊ. बर लाखायातनं सुटवलं हा लाखायातनं सुटवलं लाखाच्या आत नाही वरनं सुद्धा. बरं आहे आणि हे ह्याला देऊ 70 पर्यंत. 70 पर्यंत ही बी पळलेलं आहे हे पण पळायलाच आहे. बर कुठे ह्यानं काय नंबरात गटपास काय गट पास वगैरे आहे त्याचं म्हणजे आदत मध्ये झाले तर. आदत मध्ये झाले रे हा बरं आता शेती कामाला झोपलाय सगळीकडे शेती कामाला हे सगळीकडे चालतोय. शर्यतीला बी चांगला चालतोय आता. चालतोय होय शर्यतीला फटी सोडत नाही अजिबात. बर उलट नवीन खोंडा सुद्धा चांगला शिकवतोय. शिकवतोय हां 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 बरं एखादं खोंड जर बाहेर पळालं तर ओढून फटीला आणतो. बरं 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 हे शिकवायला वगैरे हे चांगलं आहे म्हणा शिकवायला आणि पळायला बी चांगला आहे सध्याला. तुमचा व्यापार आहे शेतकरी आहे तुम्ही कसं आहे आम्ही शेतकरी आहे. शेतकरी आहे काय हा बरं ठीक आहे पलीकडली फायनल किंमत 1,00,000 म्हणजे 70 पर्यंत 70 पर्यंत. मोबाईल नंबर द्या तुमचा 78 88 17 81 हां 57. ठीक आहे धन्यवाद. राम 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 कुठल्या गावचा आहे दायटे दायटी किती महिन्याचा खोंड आहे 9 महिन्याचा 9 महिन्याचा आहे घरच्या गायचा आहे कसं आहे गायचा बरं बघू शकता मित्रांनो शेतकऱ्याजवळ जो खोंड आहे 9 महिन्याचा आहे. किती किंमत सांगते 50,000 रुपये. हां 50,000 रुपये. बरं 50,000 मालकाने किंमत सांगितली. खोंड बघू शकताय कसं आहे काय होईल द्यायची किंमत 35,000 हां 35ला द्यायचं
35 पर्यंत सोडायचा आहे काय? काय मागणी झाली ह्याला? झाले किती पर्यंत मागितला? 25 ला 30 ला मागते 30 पर्यंत मागितला. 4-5 हजारात राहिले. हा कुठल्या वळवी पैदास आहे? हे आपल्या इथले पंढरपूरचे पंढरपूर. कुठला? काजळी खिलार पुन्हा काढलाय पण वळू नाव काय माहित आहे? मग मल्हारी शंकर हाके हक्की काढलाय काय? बरं ठीक आहे. मोबाईल नंबर द्या तुमचा. 8600 हा 42 10 28 42 10 28. ठीक आहे. धन्यवाद. राम राम दादा. कुठल्या गावचं आहे? चिकमोहन. चिकमोहन. कसं आहे दाताला हे? दुसरा 2 दात आहे. झोपला याला? नाही अजून झोपलाच नाही. नुसता म्हाताऱ्या बैला संग बैलगाडीला झोपला बरं शेती कामाला अजून नाही झोपला नाही. नाही झोपला शिकला. बरं तर बघू शकता शेतकरी मित्रांनो. 2 दात आहे म्हणला काय? हा मारते काय? मारते बाया? मारत नाही ही काय पद्धत आहे त्याची? तावच आहे तितका त्यात. तावच आहे. हा बरं तर बघू शकता शेतकरी मित्रांनो करंट म्हणजे काय आहे? तर ही बघू शकताय दावत तोडून एखाद्या वेळेस ही मारल सुद्धा आम्हाला. तुम्हाला तर धरू देते. आता मग आणला कसा आम्ही बर नाही लयच ही झाले. किती किंमत सांगता येईल? हे जे 80,000 रुपये सांग. 80,000. आता ही कशाला चालणार? हे पळवायला बर काय अवताला एखाद्या नेऊन शिकवला तरी चालणार ती. चालणार. हा काय मागणी झाली आहे याला? ही मागणी 40 पतूर. 40 पत्तर झालाय. हा फायनल काय द्यायचा कितीपर्यंत? ही 55 पतूर. 55 तर सोडायचं. बर तुमचा मोबाईल नंबर द्या. 89 89 56 56 54 54 53 53 05 05. फायनल एक द्यायची किंमत सांगा मला. 51. 51 ला सोडायचं. ठीक आहे. शेतकरी मित्रांनो बघू शकताय करंट बाज वासरू याला फक्त बैलगाडीला झोपलेला आहे. कोणाला पाहिजे असेल तर ह्या दादा संपर्क नंबर दिलेला आहे. संपर्क साधून घेऊ शकता. शेतकरी आहे ना तुम्ही? शेतकरी. ठीक आहे. शेतकऱ्याजवळ. धन्यवाद. राम राम. कुठल्या गावचं? बरं किती महिन्याचा आहे? 15 महिन्याचा. बरं हे चित्रा कोसा खिलारमध्ये येते. बरं कुठल्या ओळखडला काय सांगता येईल? गावातलाच आहे काय? बरं किती किंमत सांगताय? 30,000. दात बीत तसलं काय नाही ना? लावलं नाही अजून. बरं. काय मागणी झाली ह्याला? कितीपर्यंत मागितलं? 25 पर्यंत मागून गेली. किती आलं तर सोडायचं? 28. शेती काय मला चालेल भविष्यात चांगला? बरं मोबाईल नंबर द्या. 95. हां धन्यवाद. राम राम. कुठल्या गावचं? डिस्कळ. बरं किती महिन्याचा आहे? 9 महिने. 9 महिन्याचा आहे. खिलारमध्ये कुठल्या यात मोडतोय? तिकडे गेला. बरं कोसा खिलारमध्ये येते काय? चित्रा कोसामध्ये येते. कुठल्या वळी पैदास आहे? ही गिरडीच आहे. गिरडीचा इथला. हां बरं बरं. किती महिन्याचा आहे? 9 महिने. 9 महिन्याचा आहे. किती किंमत सांगितली? किंमत काय किती सांगितलं काय माहित नाही. माहित नाही. बरं ठीक आहे. धन्यवाद. तुमचं नाही काय? आपलंच आहे पण किंमत त्यांनी सांगितली ना मग मी काय तुमची काय अपेक्षा? कितीपर्यंत यावं ह्याला पैसे? त्याला काय आता एक 75,000. 75,000 रुपये. मोबाईल नंबर सांगा तुमचा. मोबाईल नंबर 87 67 हां 79 23 96. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. कुठल्या गावचं? माळशिरस. माळशिरस. कसं आहे दाताला? 4 दाते. 4 दात आहे. बरं ह्याला शेती कामाला झोपलाय सगळं? कशा कशात चालवलं? इथे पण कुळव बरं बैलगाडी. खिलारमध्ये कशात मोडते? खिलारमध्ये खिलारमध्ये जाईल. कोसा खिलार. कोसा खिलार. बरं शेतकरी आहे, व्यापार आहे तुमचा? शेतकरी. शेतकरी ह्याला काय ब्रिडिंगला वगैरे वापरलं आहे? नाही अजून नाही. दाताला कसं आहे? 4 दाते. जाईल. 4 दाते. शेतकरी आहे ना तुम्ही? हो. मारते का? हां बसतोय. बसतंय काय? किती किंमत सांगता? सांगतो 1 लाख रुपये. 1 लाख. शेतकरी मित्रांनो बघू शकताय मोठ्या मापाचं त्या ठिकाणी बैल आहे. 4 दात आहे. शेती कामाला सगळीकडे चालवलेला आहे. बघू शकताय बैल फिरून दाखवत आहे. द्यायची किंमत काय होईल दादा? द्यायची किंमत काय 5 कमी करू? 95 पर्यंत सुटेल. जोड कुठं आहे ह्याची? नाही एकच आहे. एकच आहे. ह्याला पळ मिळवलाय का शर्यतीला? पळवलेलं आहे. पळवलेलं आहे. काय कुटुंब आहे का गटपास वगैरे? गटपास झालेला आहे. कुठल्या मैदान? नाही का सिटी मसवड. मग
आता आता पळते शेती कामाला वापरत आम्ही शेती कामालाच वापरला. बरं चाल मोबाईल नंबर द्या तुमचा. 9850 9850 70 हां 04 हां 49. धन्यवाद. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, नेहमीप्रमाणे सांगोला बाजार ह्या बाजारी जरा जास्त प्रमाणात भरलेला आहे आणि बाजारामध्ये खोंड असतील, बैल असतील मोठ्या प्रमाणात आलेले. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करून मित्रांनो सांगायचं आहे. कोणकोणत्या प्रकारच्या त्या ठिकाणी बैल बघायला आवडतील, खोंड बघायला आवडतील कमेंट करून सांगा. त्या पद्धतीची पुढील बाजारामध्ये आपण व्हिडिओ कव्हर करू. आज इथंच थांबू मित्रांनो. धन्यवाद. पुढील व्हिडिओसाठी शेतकरी मित्रांनो, आपली एक कमेंट लाख मोलाची आहे. धन्यवाद.